महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीचा उद्या महानिकाल. राज्यात महायुती की मवियाचं सरकार येणार उद्या फैसला. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्रातच रहा. विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका. वरिष्ठांकडून मविया नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना. मवियाच्या 157 जागा निवडून येणार. ऑनलाईन बैठक घेत शरद पवारांकडून सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त. सत्ता आल्यानंतर 12 तासात मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा. मात्र मविया नेते एकत्र बसून निर्णय घेणार. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मवियात ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाही. राऊतांची प्रतिक्रिया. तर राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मुख्यमंत्री पदाबाबतच्या राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा खोचक टोला. महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत भाजपा नेतृत्व ठरवेल. मोदी शहा आपल्या हिताचे निर्णय घेतील असा शिंदे अजित पवारांना विश्वास. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. निकालाआधीच महायुतीचा प्लान बी तयार. बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान घटक पक्षांची मोठ बांधणार. छोट्या घटक पक्षांची महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू. सूत्रांची माहिती. निकालाच्या काही तास आधी राजकीय हालचालींना वेग. महायुती आणि मवियाकडून प्रहारशी संपर्क. उद्याचा निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार. निकालानंतर मवियाच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी मुक्काम सांताक्रूजमधील हयात हॉटेलमध्ये असणार. ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी. तर काँग्रेसकडून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय. पैसे वाटप प्रकरणावरून भाजपा नेते विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस. बदनामी केल्याचा आरोप. सार्वजनिक माफी मागा अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जा. तावडेंचा इशारा. कार्यकर्त्यांना विजयाची खात्री. निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकले. बारामती, आंबेगाव, शिरूर, धाराशिव, पुणे, पंढरपुरातील मतदारसंघात बॅनरबाजी. जळगावातील पिंपराळामध्ये अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा. ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीवरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची.